लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही। संघासोबतच्या बैठकीत फडणवीसांनी केलं मान्य, मात्र तरीही विधानसभेला दादांना सोबत घेऊनच लढणार असल्याचंही वक्तव्य केल्याची माहिती। लोकसभेत गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले। संघाच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य, त्यामुळे विधानसभेच्या तिकीट वाटपात फडणवीस भाकरी फिरवणार असल्याचे संकेत। विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवारानं सुद्धा सक्रियपणे मैदानात उतरावं। संघासोबतच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांनी केली अपेक्षा व्यक्त। मोदींना विनंती करून सुद्धा त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला। लासलगावमधल्या सभेत अजित पवारांची कबुली। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आजचा तिसरा दिवस। आज अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा। शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरूरमध्ये। यावेळेला जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। काँग्रेसची विधानसभा निवडणूक तयारी लातूरपासून पहिली विभागीय आढावा बैठक आज होणार। यावेळेला मराठवाड्यातल्या पक्षाच्या तीनही विजयी खासदारांचा जाहीर सत्कार होणार। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज साताऱ्यात। पोवई नाका इथनं शांतता रॅलीला सुरुवात करणार। गांधी मैदानावर जरांगेंची सभा होणार। शिवस्वराज्य यात्रेचा प्रतिसाद पाहता जुन्नर ते भोसरीपर्यंतच्या विरोधकांना झोप लागणार नाही, तर महायुतीच्या सरकारला आता चले जाव म्हणण्याची वेळ आलेली आहे। खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा एकला चलो रेचा नारा। बीडमधल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे उमेदवार देणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा। दुपारी 1 वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार। बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवला। मराठा आरक्षणावरून केली जोरदार घोषणाबाजी। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचं सुपारी फेकत आंदोलन। विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेतली असा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल। राज ठाकरेंचा ताफा अडवणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांच्यासह 8 जण शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंची बीडमधल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा। बीड पोलिसांचं इंटेलिजन्स फेल झाल्याची भावना। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटानं आंदोलन केल्यानं मनसे नेते संदीप देशपांडे संतापले। सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्या मनसेबद्दलची ही जनभावना। राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा ही देखील सुपारीच, अंबादास दानवेंचा टोला। बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवल्याचे पडसाद चेंबूरमध्ये उमटले। मनसेकडून चेंबूरमध्ये आंदोलन करत ठाकरे गटाचा निषेध। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद नाही, तर मतदारसंघांवरनं वाद आहेत आणि ते सुटल्यावरच मुख्यमंत्रीपद निश्चित होईल। मंत्री धनंजय मुंडेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून गेले नव्हते। नाना पटोलेंची माहिती, तर महाविकास आघाडी 20 ऑगस्टपासून प्रचाराचा नारळ फोडणार। पटोलेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे दिल्लीला नतमस्तक होतात हे अशोभनीय। भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार हे अनिल देशमुखच, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा थेट आरोप।
गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी सिल्वर ओकवर, तर प्रवीण दरेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवर बैठक. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दावा. जयंत पाटलांनीही सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितलेलं होतं. परमबीर सिंग यांचा खुलासा. $100 कोटीच्या वसुलीचे आरोप खरे. सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट. वसुलीबद्दल पवार, ठाकरे, जयंत पाटील, अनिल परब यांना सांगितलं, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. परमबीर सिंग यांचा आरोप. पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुखांनी शेरा मारलेली पत्र माझ्याकडे. परमबीर सिंग यांचा गौप्यस्फोट. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अनिल देशमुखांनी फिल्म इंडस्ट्रीवर दबाव आणण्यास सांगितलं. परमबीर सिंग यांचा थेट आरोप. परमबीर सिंग खोटारडे, ते दिशाभूल करतायत. समित कदमांची नार्को टेस्ट करा. तसंच परमबीर सिंहांनी अँटिलिया केसमध्ये काय झालं ते देखील सांगावं. सलील देशमुखांची मागणी. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांवर अनिल देशमुखांचं मौन. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच देशमुख निघून गेले. कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही. आधी कांदा निर्यात बंदी करून चूक झाली, माफ करा. सलग दुसऱ्या दिवशी कांदा निर्यात बंदीवर अजित पवारांचं भाष्य. अजित पवारांनी आता माफी मागून काय फायदा? कांद्याला दर मिळवून दिला असता तर माफी मागावी लागली नसती. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा. अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर दिंडोरीमध्ये शरद पवार गटाकडून गुलाबी पाण्यानं धुतले रस्ते. अजित पवार आणि मंत्री गुलाबी बस बंद फिरतात, घोषणा करतात, मात्र कामं होत नाहीत असं म्हणत शरद पवार गटाकडून निषेध. योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावापुढची बटणं दाबा. लाडकी बहीण योजनेवरनं अजित पवारांची महिलांना साद. लाडकी सत्ता मिळवण्यासाठी सरकारचा केविलवाणा प्रयत्न. अजित पवारांच्या वक्तव्यावरनं बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर निशाणा. एकीकडे लाडकी बहीण योजना आणली जातीये तर दुसरीकडे मुंबई लाडक्या मित्राला दिली जातीये. धारावी प्रकल्प अदानींना देण्यावरनं खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. बहिणींनी आज राखी बांधली, पण यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अनुसूचित जाती विभागाचा विजयी संकल्प मेळावा संपन्न. राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित. रमेश चेन्निथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित. यवतमाळ जिल्ह्यातल्या 7ही विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा. यवतमाळ, वणी, पुसद, आर्णी, राळेगाव, उमरखेड आणि दिग्रस या 7ही जागा काँग्रेसला मिळाव्यात. जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकरांची मागणी. महायुतीमध्ये राहायचं की बाहेर पडायचं याबाबत आता 1 सप्टेंबरला निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यामुळे आणि आम्ही केलेल्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी वेळ मागितल्याची आमदार बच्चू कडूंची मागणी. अनेक पक्ष टार्गेट करतात, शिव्या देतात, पण इतिहासात शिव्या नाही तर कौतुक आणि कर्तृत्व लक्षात ठेवलं जातं. साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलंच, पण त्या समाजात नोकरी देणारे सुद्धा तयार झाले पाहिजेत. मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं भाष्य. परभणीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांचा ताफा अडवला. यावेळेला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या संदर्भात आपली भूमिका काय? मराठा तरुणांचा आमदार गुट्टेंना सवाल.
महाराष्ट्रात व्यवस्थित प्लॅन करून महायुती सरकार भ्रष्टाचार करतंय. सगळ्यांची मतं आम्ही विकत घेऊ शकतो असं महायुतीला वाटत होतं. पुण्यामध्ये बोलताना जयंत पाटलांचा महायुतीवर घणाघात. एकेकाळी पिंपरी चिंचवड पालिका उत्कृष्ट पालिका म्हणून ओळखली जायची, पण आता पालिकेत भ्रष्टाचार वाढलाय. जयंत पाटलांचा आरोप. सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडे डझनभर इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात लोकांमध्ये जाऊन काम करावं आणि जनाधार मिळवावा. खासदार नारायण राणेंचा इच्छुक उमेदवारांना कान पिचक्या. मतदार यादीमध्ये अनेकांची नावं नाहीत. बोगस मतदान केल्याबाबत तक्रार करून सुद्धा जिल्हा प्रशासनानं कोणतीही दखल का घेतली नाही. राजन विचारेंनी अधिकाऱ्यांना विचारला जाब. तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा. बीड आणि संभाजीनगरमधल्या कार्यालयावर छापे. नाणार आणि सागवे इथं बॉक्साईट उत्खननाबाबत होणारी जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित. उदय सामंतांची माहिती. बारसू रिफायनरी आंदोलकांवरचे 31 ऑगस्टपर्यंतचे गुन्हे मागे. नाशिकच्या मालेगावमधल्या गिरणा धरणातील पाण्याची पातळी वाढली. धरणाची पाणी पातळी 15%वरनं 42%वर. एका आठवड्यात 27% पाणीसाठा वाढला. मुंबईतल्या आचार्य आणि मराठे कॉलेजनं लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडनं स्थगिती. बिंदी आणि टिळ्यावरही बंदी आणली का? कोर्टाचा कॉलेजला सवाल. वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहाला ओळख परेड दरम्यान साक्षीदारानं ओळखलं. आर्थरोड कारागृहात पार पडली ओळख परेड. जळगावच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी. नव्या 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर. मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.